ब्रेकनंतर स्वागत आणि आता एक मोठी धक्कादायक बातमी. धाराशिवमध्ये पुन्हा एकदा 17 पुड्या एमडी ड्रग्ज सापडल्या. या प्रकरणी 3 जणांना अटक झाली आहे. तुळजापुरात सापडलेल्या 2.5 लाख रुपयांच्या एकूण 60 पुड्या एमडी ड्रग्ज गुन्ह्याचा तपास सुरू असताना आता पुन्हा एकदा 17 पुड्या एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आल्या. तीनही आरोपींना 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दौंड तालुक्यातील कडेठाण गावच्या उपसरपंचानं शेतगड्याच्या मदतीनं स्वतःच्या चुलतीचा ऊसाच्या शेतात खून करून तिचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याचा बनाव केला. तसंच नुकसान भरपाईसाठी वनविभागाकडे लाखोंची मागणी सुद्धा केली होती. मात्र पोलीस आणि वनविभागाच्या तपासामुळे अखेर या खुनाला वाचा फुटली. त्यामुळे पुतण्याच खुनी निघाल्याचं समोर आलं. या प्रकरणी पुतण्या अनिल धावडे आणि सतीलाल मोरे अशी आरोपींची नावं असून लता धावडे या खून झालेल्या महिलेचं नाव आहे. त्यांची दौंड तालुक्यातील कडेठाण गावात शेती आहे. अंबरनाथ शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कचरा कोंडी निर्माण झाली आणि पालिकेचे कामगार पगार थकल्यामुळे अधूनमधून काम बंद आंदोलन करतायत. त्यामुळे शहरातला कचरा उचलला जात नाही. त्यामुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेत. 5 वर्षांसाठी पालिकेनं 80 कोटी 25 लाखांचं टेंडर काढलंय. मात्र तरी देखील शहरात कचरा कोंडी झाल्यामुळे अंबरनाथकरांकडून संताप व्यक्त केला जातोय. अंबरनाथ शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कचराकोंडी झालेली आहे आणि आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकता की हा कचरा जो आहे तो सातत्याने शहरामध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. त्याचं प्रामुख्य कारण जे आहे ते असं आहे की कचरा उचलणारा जो ठेकेदार नेमलेला आहे त्या ठेकेदाराचे जे कर्मचारी आहेत त्यांना पगार दिला जात नाही आहे आणि त्याच्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या कर्मचाऱ्यांनी मध्यंतरी काम बंद आंदोलन केलं आणि आता देखील अशीच परिस्थिती ओढवलेली आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी अशा प्रकारे हे कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळतंय. कचरा गेल्या काही दिवसांपासून असाच पडत असल्यानं त्याच्यातून दुर्गंधी येते आणि या दुर्गंधीमुळे लोकांना त्याचा त्रास होतो. 80 कोटीचा जवळजवळ हे टेंडर आहेत ठेकेदाराला दिलं गेलेलं. 5 वर्षांसाठी हे टेंडर काढण्यात आलेलं आहे. मात्र तरी देखील ठेकेदार जो आहे तो योग्य पद्धतीने काम करत नाही आहे. कचऱ्याचे ढीग जे आहेत ते शहरभर साचलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रशासन जे आहे ते ठेकेदाराशी बोलणं करत आहे. मात्र ठेकेदार प्रशासनाला जुमानत नाही आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो आहे. कारण कचऱ्याचे ढीग जे आहेत ते नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. त्याच्यामुळे आता याच्यावर काय तोडगा निघतो, या कचराकोंडीतून अंबरनाथकरांची सुटका होते काय हे पाहावं लागेल. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, अंबरनाथ. या सगळ्या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. लगेचच पुढच्या बुलेटिनमध्ये अशाच काही वेगवान बातम्या बघणार आहोत. मात्र त्याआधी महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. अमृत योजनेच्या घोटाळ्याला एकनाथ शिंदे जबाबदार असल्याचा उल्लेख करणारं प्रतिज्ञापत्र सचिव सुजाता सौनिकांकडून कोर्टात सादर. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा मोठा गौप्यस्फोट. धनंजय मुंडेंनंतर आणखी एक मंत्री अडचणीत येण्याची शक्यता. पश्चिम महाराष्ट्रातील एक पैलवान मंत्री महिलेच्या मागे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप. हसन मुश्रीफांनी सोडलं वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद. कोल्हापूर, मुंबई आणि वाशिम प्रवास करणं शक्य नसल्याचं दिलं कारण. मुख्यमंत्री फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का. शिंदेंनी नियुक्त केलेल्या MSRDCचे अधिकारी कैलास जाधवांना केलं पदमुक्त. विरोधी पक्षनेता निवड लांबणीवर पडण्याची शक्यता. विधिमंडळाकडून विविध दाखले तपासणार. सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना ठोठावलेल्या 2 वर्षांच्या शिक्षेप्रकरणी आज नाशिकचं सत्र न्यायालय अंतिम निकाल देणार. निर्णय विरोधात गेल्यास मंत्रिपदावर टांगती तलवार. महायुतीचा विधिमंडळ समितीचा फॉर्म्युला ठरला. भाजपला 11, शिवसेना 7, राष्ट्रवादीला 4 समित्या मिळणार. मंत्रिपद हुकलेल्यांचं राजकीय पुनर्वसन करणार असल्याची सूत्रांची माहिती. चुकीचं वर्तन आणि चुकीचं काम केलं तर परिणाम भोगावे लागतील. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत फडणवीसांची भाजपच्या मंत्र्यांना तंबी. सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी जोडावी लागणारी 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय. लाखो विद्यार्थ्यांचा कोट्यवधी नागरिकांना दिलासा. संतोष देशमुखांच्या हत्येच्या फोटोनं राज्यात संतापाची लाट. आज मराठा समाजाकडून जालना, धाराशिव जिल्ह्यात बंदची हाक.